प्रवासातल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी, अनेक त्यांचे पैलू, अनेक गाणी आपण सगळ्यांनी आतापर्यंत ऐकली. आशाताईंच्या अत्यंत जवळ असलेल्या व्यक्तींपैकी सुधीर गाडगीळ सर आणि आशाताईंचं आणि सुधीर गाडगीळ सरांचं कशा पद्धतीनं नातं होतं, कसं त्यांनी काम केलंय, आशाताईंचं किती मोठं संगीत क्षेत्रात योगदान होतं, याच्या अनेक मुलाखती तुम्ही सर घेतलेल्या आहेत. आणि आज आशाताई आपल्यात नाहीत, किती मोठी हानी आहे. मला तर घरातलंच कोणीतरी गेल्याचं मनात फिलिंग आहे. मला सुचेनं असंच झालंय, म्हणजे हे अक्षरशः खरंच घरातलं गेल्यासारखं. कारण मी गेले किती वर्ष त्यांच्याशी गप्पा मारतोय माहिती का, 1978 पासून. आणि अधिकृत बाहेर अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि परदेशात सुद्धा त्यांच्या जवळजवळ मी 22 सविस्तर मुलाखती घेतल्यात. याशिवाय वर्तमानपत्रांकरता घेतलेल्या वेगळ्या. तर या सगळ्या घेत असताना, बोलत असताना त्यांचा जो एक आपुलकी होती, आत्मीयता होती ना, ते मी विसरणंच शक्य नाही. ती कोणा अशा बाहेरच्या उपऱ्या माणसाची मुलाखत नव्हती, तर घरातल्या माणसाशी ते ह्याचे काय हो असं करत आठवण काढून घेण्याचं भाग जास्त होता. तशी तुमची पहिली भेट कशी झाली आणि पुढे कसा सगळा स्नेह वाढत गेला, त्याबद्दल तुमच्या आठवणी, तुमचे कशा पद्धतीनं पुढच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती कार्यक्रम. काय झालं, खरं तर 78 सालच्या आसपास मी पहिल्यांदा त्यांच्याशी सविस्तर बोललो. आणि गंमत म्हणजे त्यांचं इतकं प्रचंड नाव आणि आपल्या मनावर त्यांचा एवढा पगडा होता की कसं बोलायचं ना त्यांच्याशी. पण त्याच इतक्या छान हे होत्या, मोकळ्या. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, चल आपण गप्पा मारूया. असं त्यांनी स्वतःच हातात हात घेऊन बोलायला सुरुवात केल्यामुळे ते सोपं होऊन गेलं एकदम. आणि त्या गाणं गुणगुणायच्या मस्त. माझ्याकडे घरी आलेल्या होत्या, घरी जेवल्या बिवल्या होत्या. त्यांना खाणं आणि गाणं हे दोन आवडीचे विषय होते. आणि काय मला सुचेनसं झालंय, इतकं जवळच्या व्यक्ती होत्या. या संपूर्ण आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये आशाताईंसोबत मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमधून तुम्ही ज्या 22 मुलाखती घेतल्या, त्या वेगवेगळ्या 22 मुलाखतींमधून तुम्हाला भावलेल्या, तुम्हाला आशाताईंचं जाणवलेलं वेगळेपण, असे कोणते किस्से? आशाताईंचं मला जाणवलेलं वेगळेपण म्हणजे एकतर त्या स्वतःला कोणीतरी वेगळ्या श्रेष्ठ समजतच नव्हत्या. त्या एखाद्या घरातल्या माणसाशी बोलते असं माझ्याशी बोलायच्या. आणि बोलता बोलता त्यांना जर थकवा आला तर माझ्या खांद्यावर डोकं ठेवून जराशा डुलकी पण घ्यायच्या. असं माझ्याकडे फोटो सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे हे खोटं वाटेल कोणालाही, पण असं झालंय. इतकं घट्ट नातं होतं. आणि गाणी तर खूप गुणगुणायच्या आणि मला म्हणायच्या, अरे ते हे गाणं आठवत आहे का. म्हणजे त्यांचंच गाणं त्या आठवणीकरता मला विचारायच्या. त्यांना गॅरंटी होती की मला सर्वाधिक. त्या म्हटलं, तुला आवडतं कुठलं माझं गाणं. म्हटलं, असं कसं सांगणार, तुमची सगळीच गाणी मला आवडणारी आहेत, सगळी. तरी म्हणे, तर म्हटलं, का रे दुराबा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. आणि जीवलगा हे म्हटलं तुमचं सर्वाधिक आवडलेलं मला गाणं आहे. तशी सगळीच आहेत हो, पण म्हटलं ही दोन त्यातल्या त्यात जास्त आवडतात म्हणा, किंवा लक्षात राहतात म्हणा. तुम्ही इतक्या असंख्य वेळा दीदींना भेटला असाल, आशाताईंना भेटला असाल, तुम्हाला त्यांच्या परिवारातल्या एकूण आशाताईंच्या भूमिकेबद्दल, त्यांच्या परिवारातल्या नात्यांबद्दल ज्या आठवणी आठवत आहेत, त्या कोणत्या सांगा? अगदी खरं सांगायचं तर आशाताई परिवारापेक्षा बाहेरच जास्त मनपूर्वक होत्या. घरात म्हणजे त्यांना दीदींबद्दल आदर होता, शंकाच नाही. रोधनाच्या गाण्यांच्या चाली म्हणणं आहे असा कस लागतो असं त्या म्हणायच्या. पण गप्पा मनमोकळेपणाने त्या बाहेरच्या आमच्यासारख्या जुन्या रिलेशन क्रिएट झालेल्या मंडळींशीच मारायच्या. घरात त्या थोड्या नाही म्हटलं तरी जरा त्यांच्या कुठेतरी मनात असेल की दीदी मोठी आहे त्यामुळे मी काय बोलू. या सगळ्या प्रवासात तुम्ही अनेक टप्पे बघितलेले असतील की सुरुवातीपासून सगळी जडणघडण,
त्यानंतरचा काळ आणि आत्ताच्या मागच्या अनेक वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी त्यांच्या या आत्तापर्यंतच्या एकूण प्रवासातल्या जशा पद्धतीनं लोकांचं प्रेम वाढत गेलं, तर हे सगळं जे प्रेम आहे, तर या प्रेमाबद्दल काय सांगा? कशाबद्दल? जे प्रेम मिळत गेलं आशाताईंच्या गाण्यांना, त्याबद्दल काय, एक तर त्या स्वतः आपण एवढ्या टॉप नंबर 1 असलेल्याच गायिका होत्या आणि बोलताना सहजतेने गप्पा मारल्यासारख्या, एखाद्या मित्राशी गप्पा मारत अशा पत्रकारांची गप्पा मारायच्या. आणि गाण्यातली सहजता तर आपण सगळेजण ऐकून समजू शकता. तर अशांच्या बद्दल आपुलकीचं टोकाचं नातं होतं. मी तुम्हाला अगदी आरंभाला म्हटलं ना की घरातलं कोणीतरी गेल्याचं मला वाईट वाटलं. असं अनौपचारिक हे नाही निर्माण होत. हे त्यांनी आपल्या वागण्यातनं, बोलण्यातनं, गाण्यातनं क्रिएट केलेलं होतं. एखादा किस्सा तुमच्या वेगवेगळ्या, तुम्ही जेव्हा मुलाखती त्यांच्या केल्या, त्या 22 मुलाखतींपैकी आठवते अशी एखादी विशेष मुलाखत, त्यातला एखादा किस्सा? काही नाही, त्या मुलाखतीच्या वेळेला कधी कधी म्हणायचे, इकडे तिकडे कुठे लांब उभा राहतो. म्हटलं येतो ना. मग आल्यावर माझा हात पकडायचा आणि मला म्हणायचे, एक काम कर, मुलाखत आपण थोड्या वेळाने देऊ, तू आधी तुझा कायम तो गुरु शर्ट घालत बसतोस तो घरी जाऊन बदलून टाक आणि शर्ट घालून ये. म्हटलं आता तुम्ही एवढी ऑर्डर करताय तर रंग कुठला असावा तेही सांगा. 2-3 शर्ट घेऊन ये, त्यातला मी सांगते तो घाल. असं नातं त्यांनी निर्माण केलेलं होतं. इतकं सहज आणि घरेलू नातं निर्माण करणाऱ्या, एवढ्या ग्रेट असून सुद्धा आमच्यासारख्या छोट्या माणसाची क्रिएट करणाऱ्या दुसरं कोणी मी नाही पाहिलं. या सगळ्या त्यांच्या कारकिर्दीत तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याशी भेटत होतात, बोलत होतात, तर इतर सामान्य लोकांपेक्षा तुम्हाला अधिक त्यांच्याजवळ थांबण्याचं, राहण्याचं, कार्यक्रमांच्या निमित्ताने भाग्य लाभलं. तुम्हाला आज काय वाटतं की आशाताईंचं जाणं म्हणजे या संगीत क्षेत्राची किती मोठी हानी आहे, किती मोठं नुकसान? हो, संगीत क्षेत्राची काय, असंख्य लोकांच्या मनातली ती कलावंत होती. तिच्याबद्दल गेल्यामुळे घरातलं माणूस गेल्याचंच फिलिंग माझंच नाही हो, असंख्य जणांचं आहे. आणि गाण्यातलं तर एक पर्वच संपलं, दुसरं काय म्हणणार मी. खरं सांगू का, एरवी मी फटाफट बोलत असतो, तुम्हाला लक्षात आलं असेल. आज आशाताईंच्या आठवणी सांगताना मलाच अडखळायला होत आहे, सांगायला थांबतोय, भरून येत आहे. खरं, शेवटचं कधी बोलणं झालं होतं आशाताईंसोबत, संपर्क किंवा शेवटचा एखादा कार्यक्रम कोणता? 4 दिवसापूर्वी त्यांना म्हटलं, काय म्हणताय, काय म्हणणार आता, 93 आता जायचं. असं कोण म्हणालं? आशाताई खुद्द 3 दिवसांपूर्वी. 4 दिवसापूर्वी. आता काय म्हणे, आता काय भरभरून बोलण्याचे दिवस आहेत का, वय 93, आमच्याकडे ह्याच्यापेक्षा अनेक आम्ही टेकतो असं नाही. किती वेळ बोलला फोनवर आणि काय काय त्यांनी? नाही, ह्याच्यापेक्षा जास्त नाही बोलल्या त्या. आणि म्हणल्या, कळलंच होतं त्यांना की जवळ कळल्यात जमा होतं 3 दिवसापूर्वी. आणि मुख्य म्हणजे, अरे आपल्या ज्या काही मुलाखती आहेत त्या तुझ्याकडे रेकॉर्ड केलेल्या आहेत ना, मग त्या मला या 1-2 दिवसात ताबडतोब ऐकायला आणून देशील का? 1-2 दिवसात का, आता प्रत्येक दिवसच मला महत्वाचा आहे. असं फोनवर बोलू. आज जेव्हा सगळेजण आशाताईंच्या या सगळ्या बातम्यांकडे बघत असतील तर आपसुकपणे त्यांच्या प्रवासाबद्दल, सुरुवातीबद्दल, संघर्षाबद्दल सगळे ऐकायला आतुर असतील की एवढं मोठं व्यक्तिमत्व कसं तयार झालं. तर तुम्ही काय बघितलं होतं आशाताईंच्या एकूण या सगळ्या प्रवासात, कसा संघर्ष तुम्ही बघितला? मी खरं सांगू का, त्यांची सातत्याने तुलना दिदींशी व्हायची आणि त्यांना दिदींबद्दल आदर निश्चितच होता, पण स्वतःचं पण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे याचा एक अभिमान पण होता. आणि 11,000हून अधिक गाणी गायलेल्या असल्यामुळे त्या म्हणायचे, मी कुठलं गाणं माझं आवडतं म्हणून सांगू, कुठला संगीतकार म्हणून सांगू. बहुसंख्य भाषा, बहुसंख्य गाणी, बहुसंख्य सिनेमे, या सगळ्यांबद्दल त्या भरभरून बोलायच्या. आणि मोठ्या मुलाची आठवण यायची त्यांना, तो गेला लवकर म्हणून. मुलीची यायची, कारण ती पण लवकर गेली. अगदी खरं सांगू का,
आपल्या कोणाला बारीक सारीक काही अडचण आली की आपण कुरकुर करतो. त्यांच्या आयुष्यात निकटच्या माणसांच्या जाण्याने निर्माण झालेल्या टोकाच्या गोष्टी असूनही तुम्ही त्यांना कधी हिरमुसलं पाहिलंय, दुर्मुखलेलं पाहिलंय? नाही. कायम हसतमुख लोकांना सामोऱ्या जाणाऱ्या होत्या आणि त्या म्हणल्या रडेपणाने कुठेही जायचं नाही, मस्त जायचं, लोकांना आपण आल्यानंतर बरं वाटलं पाहिजे. या सगळ्यात आम्ही आशाताईंचं जेव्हा बघत होतो की जो श्रोता आहे, जो रसिक आहे, जो गाणी ऐकणारा त्यांचा सगळा वर्ग आहे, कायम त्यांच्यावरती प्रेम केले. त्या असं म्हणायच्या की पोटातून ताकद जर लागली तर ती आपल्या आवाजात येते. तर हे जे असं सगळं त्यांच्यामध्ये इतकी सगळी जी एनर्जी असायची, तर त्या एनर्जीचं काय कारण असायचं? इतकं सगळं त्यांच्या इतक्या संघर्षमय प्रवासातून येत असताना ही सगळी ऊर्जा कुठून मिळत? त्यांना माणसं आवडायची मुळात खूप, आणि गाण्याच्या आठवणी माणसानं सांगण्यात रमणाऱ्यापैकी होत्या. मलाच त्यांनी किती सांगितलं ना तुम्हाला, 22 वेळा माझ्याशी सविस्तर गाण्यांबद्दल बोललेत आणि त्या बोलत असताना 4-5 गाणी म्हणून दाखवत बोललेत. ते गाणं हेच त्यांचं साऱ्याचं मूळ होतं, त्यांचा उत्साह टिकून राहण्याचं. आज इतकं मोठं जे आपल्यावरती संकट ओढावलंय, तर या सगळ्या प्रवासात जेव्हा तुम्ही आशाताईंसोबत शेवटच्या काही दिवसांमध्ये बोललात असं सांगत होतात, तर त्यांनी काही शेवटची इच्छा तुमच्याजवळ व्यक्त केली होती? काही त्या तुम्हाला म्हणाल्या होत्या? नाही, इच्छा अशी काही नाही व्यक्त केली. त्या म्हणल्या मुलाखती फक्त ऐकायच्या. मला आता फक्त तुझ्याकडे जर काही मुलाखती असल्या तर आपण एकदा पुन्हा ऐकूया. बरेच दिवसात आपण एकत्र मुलाखती ऐकलेल्या नाहीयेत, त्या जरा ऐकूया. म्हटलं तुम्ही असं समारोपासारखं काय सूर लावलाय? त्या म्हणलं मग आता या वयात काय नव्याने उत्साहात आल्याचा दाखवायचा का? पण आहे मी तगडी. तेव्हा म्हणजे घरी होते ते की हॉस्पिटल? घरी हॉस्पिटलमध्ये नव्हत्या, घरीच होत्या. आणि आज ही अशी दुःखद बातमी. आज तर तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला लक्षात असेल मी एरवी एवढ्या कॉन्फिडेंटली बोलत असतो, पण आज आशाताईंवर रिॲक्शन देताना सुद्धा मला नीट बोलता येत नाही, इतका मला अस्वस्थता आलेली आहे. इतकी घरची व्यक्ती गेल्याचा फील मला येतोय. हो. आणि काय सारखी गाणी आठवतात, खास करून का रे दुरावा त्या म्हणायच्या, ते फार आठवतं. आणि आज तर दूर गेले. मोठं दुःख आहे की जे गाणं त्यांनी गायलेलं होतं त्याच गाण्याचे बोल सरांना आज या मुलाखतीच्या शेवटच्या क्षणी का रे दुरावा असं म्हणत सांगावे लागतात. अशी सगळ्यांवर अत्यंत दुःख देणारी ही सगळी जी गोष्ट आहे, ती सगळ्यांना, या बातमीला सगळ्यांना सामोरं जावं लागतं. खरं म्हणजे विश्वास बसत नाही अशी सगळी गोष्ट आहे, पण ही घडून गेलेली गोष्ट आणि त्यातून सावरण्याची सगळ्यांना, त्यांच्या परिवारातल्या लोकांना ईश्वरानं शक्ती द्यावी अशीच प्रार्थना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.